नमस्कार. पेन, लेखनी, कलम हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे विश्लेषण करत आहोत. पेन म्हणजे लेखनी, कलम. पेनीचं महत्त्व खूप आहे. पेनीचं महत्त्व अपार आहे. या पेनीशिवाय कोणताही व्यवहार नाही, कोणताही कारभार नाही, कोणतंही प्रशासन नाही, जग नाही, काहीच नाही. या पेनीशिवाय काहीच नाही. या पेनीशिवाय जीवन शून्य आहे. या पेनीशिवाय सर्वांचं जीवन शून्य आहे. सर्वांची प्रगती शून्य आहे. समाजाची, देशाची, जगाची प्रगती शून्य आहे. या पेनीशिवाय, या लेखनीशिवाय, या कलमशिवाय सर्वांची प्रगती शून्य आहे. विकास शून्य आहे. कारण या पेनीशिवाय प्रगती होतच नाही, विकास होतच नाही. पेन नसेल तर जीवन शून्य आहे. कारण पेनीशिवाय आपलं काही चालतच नाही. पेन नाही तर लिहायचं कसं? पेन नाही तर मांडायचं कसं? पेन नाही तर हिशोब कसा करायचा? पेन नाही तर व्यवहार कसा चालायचा? पेन नाही तर न्यायालयात निकाल कसा लागेल? पेन नाही फैसला कसा होईल? पेन नाही निर्णय कसा होईल? पेन नाही सही कशाने करणार? पेन नाही तर पेन नाही तर जीवन कसं जगणार? म्हणून या पेनीशिवाय काही नाही. या पेनीचं महत्त्व अपार आहे. या लेखणीचं महत्त्व अपार आहे. या कलमचं महत्त्व अपार आहे. कारण या पेनीशिवाय कोणताही व्यवहार नाही, कोणताही व्यवसाय नाही, कोणतंही काम नाही, काहीच नाही. कारण पेनीविना काहीच होत नाही, कोणतीच हालचाल होत नाही. म्हणून पेन पाहिजे म्हणजे पाहिजे. पेनीचं महत्त्व किती आहे पहा. मग कोणती पेन असो, 2 वाली पेन असो, 3 वाली पेन असो, 5 वाली पेन असो, 10 वाली पेन असो, 20 वाली पेन असो, या 50 वाली पेन असो, 100 वाली असो, 200 वाली असो, 500 वाली असो, 1000 वाली असो, कोणती पेन असो, पेन पाहिजे म्हणजे पाहिजे. पेन हवी म्हणजे हवी. काही जरी टिपायचं असेल, काही जरी लिहायचं असेल, काही जरी मांडायचं असेल, कोणता जरी हिशोब करायचा असेल तर पेनीची गरज आहे. पेनी विना काही चालत नाही. पेन नाही तर व्यवहार ठप्प. पेन नाही